जळगावमधील कानसवाडा गावाच्या माजी उपसरपंचाची हत्या करण्यात आली। उपसरपंचाची हत्या झाल्याने जळगाव हादरले। चॉपर आणि चाकूने वार केल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती आहे। ते युवराज सोपान कोळी असं माजी उपसरपंचाचं नाव आहे। जळगाव जवळील कानसवाडा गावाचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा निर्गुण खून झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे। या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे। युवराज कोळी हे शिवसेनेचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे। तर गावातीलच तिघांनी आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास युवराज कोळी यांच्यावर हल्ला केला। चाकू आणि चॉपर न करता त्यांच्यावर वार केल्याने ते जागीच कोसळले। जळगाव शासकीय व वैद्यकीय महाविद्यालयात युवराज कोळी यांचा मृतदेह आणण्यात आला असून नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केलाय। भरत पाटील यांनी तिन्ही बापलेकांनी येऊन जीवितहानी केलेली आहे। त्यांचा वाद त्यांनी संध्याकाळी तिन्ही बापलेकांनी येऊन त्यांचे टँकर फोडले, त्यांच्या कोठ्या फोडल्या, त्यांचे पत्रांचे शेड फोडण्याचा प्रयत्न केला। त्यांचा म्हणजे वादच काही होता नाही तसा। त्यांनी तिन्ही बापलेक येऊन यांना धमकायचे ते। युवराज त्याच्या शेतात होता, युवराज सोपान कोळी आणि शेळगावचे भरत, त्यांचं पूर्ण नाव नाही माहीत आपले। भरत हॉटेलवाले तिघी बापले काही त्यांना मारलं बा कानसवाडा शहरात। कशावरून वाद होता? कशावरून बहुत गेला असेल त्याच्या हॉटेल जेवणात फांगाले, याच्यावर त्यांचा संध्याकाळी वाद वाढेल होता बा। तुम्ही घटना काय बघितली आज नेमकी? सामने गेले, गाव मारले बा। काय होते गाव? गाव चापर होता, काही एक साकू होता। तुमच्या समोर घडलंय सगळं? हा, हे शिवसेनेचा एक उपसरपंच आणि सध्याचा तो ग्रामपंचायतचा सदस्य होता आणि सकाळी 8 वाजता त्याचं खून झाल्याची माहिती मला मिळालेली आहे। आता सिव्हिलमध्ये त्याची डेड बॉडी आणलेली आहे। आता काय कारण आहे ते अजून काही कळलेलं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।